तशीच साठवून ठेवायची असते, पण मी हा कार्यक्रम मिस करत नाही. दुसरी गोष्ट माहिती का, मी आता बोलताना उल्लेख केला की आईच्या मांडीवर झोपणे. किती लोकांना तुम्हाला कळलं मला माहित नाही, पण मी वयाचे 55 वर्षात आणि 57 वर्षाचा आहे. 55 वर्ष पूर्ण होईपर्यंत माझ्या आईच्या मांडीवर दररोज झोपायचो. आता ती नाही 1 वर्षापासून आपल्यामध्ये, पण असा एक पण दिवस माझ्या आयुष्यात नाही ज्या दिवशी माझ्या आईच्या मांडीवर झोपलो नाही. माहित नाही, पण ती एक माझी शक्ती आहे, ती फिलिंग आहे. आणि ही जी फिलिंग होती ना माझ्या मनामध्ये, मी दररोज 12 सर्जरी करतो मित्र, दररोज 12 सर्जरी करतो. आज पण मी 12 सर्जरी पर्यंत आलोय. ओके, मी पहाटे 3:30ला काम सुरू केलंय. राईट, मी 9:30 पर्यंत सर्जरी करत होतो. मी राऊंड घेतलाय, ते कपडे बदलून हे कपडे घेता आलोय. आणि याच्या पुढे आणखी पुढे मला 200 पेशंट बघायचे, तर त्याच्यानंतर मला पुढे प्रवास करायचा आहे. असा जरी शेड्यूल असेल, दररोज 12 सर्जरी करतो आणि 350 सर्जरी वेटिंग आहेत माझ्याकडे सध्या. 350, असा भारत देशामध्ये काही प्लास्टिक सर्जन नाही. एवढं काम करत असताना सुद्धा शक्तीचा जो स्रोत आहे ना, तर ते म्हणजे स्वधार केंद्र. या सुधारमध्ये तुम्हाला सांगतो, हे हरिश्चंद्र सोढेंना मी नेहमी सांगत असतो ना, की त्यांच्या बर्थडे दिवशी मी एक विश करतो. प्रत्येक जण असं म्हणतात की ते शतायुषी व्हावं, 100 वर्ष जगावे, अशी सगळे विश करतात. अमरसिंह साहब, आपको बताओ मैं कि मैं उनको विश करता हूँ 200 साल जीना चाहिए, 200 वर्ष राहायला पाहिजे. काय म्हणजे अशी माणसं पुन्हा होत नाही. अशी माणसं पुन्हा होऊ शकत नाहीत. कसं असतं माहितीये का, की वर्षामध्ये एकदा येऊन इथं बघून जाणे आणि देवांसाठी प्रचंड काम केलं. मी सांगतो ना, हरिश्चंद्र सोढे, स्वधार केंद्र, प्रशांत, ही सगळी टीम यांचं मी एवढ्यासाठी कौतुक करतो की ही लोक निवडतात. भावेश पाट्यानं निवडलंय, रामकुमार शिंदे हिरवेंना निवडलंय, सागर आहे, खुशी आहे, महमूद आहे. तर ही मंडळी या लोकांनी निवडली. कशी निवडली नाही तर त्यांच्या मेरिटवर निवडली. तुम्ही कुणाला लग्न लावला नाहीये. मला वाटतं हे एकमेव अशा प्रकारचं तुमचे पारितोषिक मिळत आहे. निवड केली जाते, त्याला मेरिट बेस आहे. मेरिट बेस इथं कुठलाच लग्न नाही. त्यामुळे सगळ्यांचं मनातून अभिनंदन. तुम्ही एक आदर्श निर्माण केला. मला सांगतो की मी कापाकापी करणारा डॉक्टर आहे. मी कापाकापी करणारा डॉक्टर आहे. मी जगातलं सुंदर कापतो आणि मी कसा जोडतो कुणालाच कळत नाही, असं ही माझ्याकडे डिग्री आहे. या भारत देशातली सगळ्यात उंच मेडिकल प्रोफेशनल डिग्रीचा मी डॉक्टर आहे. ओके, म्हणून मला सुंदर कापता येतं, सुंदर जोडता येतं, पण मला भाषण नाही करता येत. ओके, मला काही कामाच्या गोष्टी पक्क्या सांगता येतात. आणि इथं आता मी अमरसिंह सरांशी बोलत होतो, शेजारी बसले असताना पहिला प्रश्न विचारला, आपको मराठी कितनी आती है? मैं समझ सकता हूँ, कुछ बात भी कर सकता हूँ. गुड यार, म्हणजे तुम्ही लातूरमध्ये एवढं शिकले, पक्क झालं. पण तुम्हाला सांगतो मी की इथं काय यायचं. प्रशांतनी सांगता म्हणाला की फक्त इथं यायचे, जी यायचे, डोळे सर इथे यायचे, गुजर सर इथे यायचे, आणि ही लोक इथं काही वेळ राहायची. प्रशांत, तुला सांगू का, म्हणजे इथं राहायला मिळणं ह्याला नशिबाचा भाग म्हणतात. तुम्हाला माहित नाही किती लोकांना हे कळलंय, पण आईच्या मांडीवर डोकं ठेवल्यानंतर जे सुख मिळतं, ते सुख इतर नंतर मिळतं. ते जगात कुठेच मिळत नाही. गेली 23 वर्ष झाली, 23 वर्ष मी इथे येतोय. मी आता अर्धा म्हातारा झालोय. ओके, पण इथं याची ओढ आहे ना, साधारणपणे कार्यक्रम मी टाळतो. मला आश्चर्य वाटेल की मी दरवर्षी 365 दिवसामध्ये 600 टॉक देतो. मी कशी देत असेल तुम्ही विचार करू शकत नाही. पण साधारणपणे 3 महिने तरी तुम्हाला वेळ देत नाही. आता तर मी सध्या 1 वर्ष तुम्हाला वेळ देत नाही, देऊ पण शकत नाही, फॅक्ट आहे. पण 3 डिसेंबर हा माझा कार्यक्रम असतो. का माहितीये का, तर या कार्यक्रमातून मला शक्ती मिळते. प्रत्येक वेळा कुठे ना कुठे जाऊन मी लोकांना शक्ती देतो, लोकांचं म्हणणं आहे. ओके, लोकांना इन्स्पायर करतो असं लोकांचं म्हणणं आहे. पण मला इन्स्पायर व्हायला मला पण शक्ती लागते, मला एनर्जी लागते. आणि ती एनर्जी फक्त ही स्वतः म्हणणं मिळते.